न्यूट्रिशन आणि डाएट ह्या दोन टर्म्स आपण सर्रास वापरतो, पण त्याचा योग्य अर्थ हा आपण लक्षात न घेता त्या रिपीटेड वापरत असतो. तर न्यूट्रिशन हा जर आपण वर्ड पाहिला तर तो न्यूट्रिकस मीन्स टू सक ॲट ब्रेस्ट असं त्याचं मीनिंग आहे. तर जेव्हा आपण ब्रेस्ट फीड करणारी एखादी महिला आपल्या बाळाला फीड करते हे एक इमॅजिन करतो पिक्चर किंवा पाहतो, तेव्हा लक्षात येतं की तो एक मेंटल अफेक्शन किंवा बाळाची शारीरिक सोबत मानसिक वाढ होणं आणि एक वॉर्मथ प्रेमाचा ओलावा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तर जेव्हा आपण न्यूट्रिशन म्हणतो तेव्हा की फक्त कॅलरी काउंट आणि मग ते फूड घेणं हा विचार न करता की आपण आपल्या मनाच्या तृप्तीसाठी शरीराच्या तृप्तीसाठी जे आपण फूड घेतो आहोत ते आपण न्यूट्रिशन ह्या कॅटेगरीमध्ये धरलं पाहिजे. की आपण आजकाल तर सगळ्याच गोष्टी न्यूट्रिशन ह्या अम्ब्रेलाच्या खाली येतात की फूड्स आहेत, फ्रूट्स आहेत आणि काय वेगवेगळे विटॅमिन्स असणाऱ्या भाज्या आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, हे सगळं न्यूट्रिशनच्या अंडर येतं. पण तो जो कनेक्ट आहे ते जे कनेक्शन आहे ते लक्षात घेऊन जेव्हा आपण खातो की फूड तर आपण बनवतो आणि खाताना आपण माइंडफुल नसतो काय खातो आहोत, त्या गोष्टी कशासाठी खातो आहोत हे जेव्हा आपण लक्षात ठेवून खातो तेव्हा त्याचा आपल्याला मॅक्सिमम बेनिफिट भेटतो. डाएट हा तसाच एक शब्द आहे की जो आपण वापरतो आणि आपल्याकडे कुणी गेस्ट आलेत आणि ते कमी खातात तर आपण त्यांना म्हणतो की काय तुम्ही डाएटवर आहात का, किंवा कुठे जातो आपण आणि म्हणतो की मी डाएटवर आहे. तर मोस्टली आपण डाएट ह्या शब्दाचा अर्थ घेतो की काहीतरी कट ऑफ करायचं आहे आपल्या फूडमधलं. आपण जे खातो आहोत त्यातल्या काही गोष्टी न खाणं म्हणजे डाएट असा आपण सर्रास अर्थ काढतो. पण डाएट हा शब्द डाएटापासून डिराईव्ह झालेला आहे आणि त्याचं मिनिंग आहे द वे वी लिव्ह अवर लाईफ, की द वे ऑफ लिव्हिंग, की आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगतो. म्हणजे हा फक्त फूडशी रिलेटेड नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या छोट्या मोठ्या सवयी ज्या आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी आवश्यक आहेत. अगदी आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बारीक सारीक सवयींचा आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर परिणाम होत असतो. तर डाएट म्हणजे फक्त एक डाएट चार्ट नाही, कॅलरी काउंट नाही, वेट मॅनेजमेंट नाही, तर टू लिव्ह हॅपी हेल्दी फुलेस्ट लाईफ असा त्याचा अर्थ होतो. तर आपल्या शरीरासाठी ग्रोथ, रिपेअर, मेंटेनन्ससाठी अन्न आहेच आहे आवश्यक, पण बाकी इतर सवयी आहेत की ज्या आपल्या आयुष्याला एक हेल्दी बनवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. तर स्मॉल हॅबिट्स कॅन मेक अ बिग डिफरन्स हे नक्की मी ॲज अ डॉक्टर बिलीव्ह करते. आणि टू गिव्ह फूड चार्ट हे मी बिलीव्ह नाही करत. आणि तुमचं ओव्हरऑल डाएट आणि तुमच्या डेली हॅबिट्स ह्या होलिस्टिकली जेव्हा आपण पाहतो तेव्हाच आपण एक हॅपी, हेल्दी आणि फुलेस्ट लाईफ जगू शकतो. थँक्यू.